आजचा दिवस काहीतरी वेगळा अनुभवण्यासाठी आहे. आम्ही निघालो आहोत कर्नाळा किल्ल्याच्या दिशेने. धुक्याच्या पार डोंगराच्या कुशीत लपलेलं एक इतिहासातलं पान. इथे प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अजोड सौंदर्याकडे नेतं. थोडा थकवा, थोडी मजा आणि भरपूर आठवणी. तर चला एकत्र अनुभवूया कर्नाळ्याची ही साहसी वाटचाल. या लोकांची इथं वाट बघतोय मी. आता वाजलेत 8 आणि टायमिंग दिला होता 7चा. 8 वाजलेत आणि यांचा काही पत्ता नाही अजून. बघूया, अजून वाट बघूया, येतील लोक. बघू जादू म्हणून जो जादू हे का स्प्रे का चिंटे का आलेला खोटा आहे, देणार नाही टाकून. 150 का कमाल वाट बघ काय. 150 नाही, 100 रुपये. 100 रुपये त्या पोरीने घातलीला वाटतं. पकड गाव नाही भेटलेत आपल्याला. अरे जादू वाटतं साला मी आता जातोय. प्रवास चालू केलाय. आम्ही चाललोय पक्षी अभयारण्यामध्ये. पक्षी अभयारण्यामध्ये कर्नाळ्यात. हा मग तिथंच वरती किल्ला आहे. हा मग खाल्ला वरती जातो आम्ही. खाल्लाच वरती जाणार. तर फायनली हे लोक भेटलेत आपल्याला. आपण आता निघतो इकडून. घनसोळीचा पाऊस बघा किती भरपूर आला आहे. पाऊस एक नंबर पाऊस पडतो. थोड्याच वेळात आपण पोहोचू. जवळपास 1 तासाचा प्रवास असेल. इथून पनवेलवरनं पुढे कर्नाळा आहे. आपल्याकडे बाईक आहे म्हणून काय एवढं टेन्शन नाही. आणि या पावसाने पूर्ण भिजून वाट लागणार आहे वाटतं. मला तर वाटतं पावसाने वाट लागली भिजून. कर्नाळा किल्ल्याजवळ जाऊन आपल्याला खाण्यासाठी काही भेटणार नव्हतं. म्हणून आपण थोडं खाऊन घेऊ आणि पुढे निघू असं ठरवलं सगळ्यांनी. सो मित्रांनो, आपण पोचलो इथं पनवेलला. आता थांबलो नाश्ता करायला. इथनं पुढे किती 1 तास असेल ना? 1 तास अर्धा तास कर्नाळाच पुढे असेल कर्नाळा. तो इथना नाश्ता करून जातोय. ते ठीक आहे, पण ही भजी कांदा पोह्यासारखी लागते. त्याचं काय? आणि त्यांनी आम्हाला सुकी चटणी पण नाही दिलाय. वरचं काढ इथं माशी बसलेली. याचा प्रॉब्लेम आहे का? ऐका प्रॉब्लेम आहे. आम्ही वडापाव खातोय, त्याने आम्हाला सुकी चटणी दिलेलं नाही. मागितलं ह्यानी तर बोलतो आमच्याकडे चटणी संपल्या सुकी. ही आहे भजी, कांदा भजी. कांदा भजी लागते कांद्या पोह्यासारखी. ठीक आहे, नाश्ता करून घेऊ आपण वडापाव, कारण की पुढे जाऊन खायला काही भेटणार नाही आपल्याला. इकडं कर्नाळा अभयारण्य, जिथे आपण किल्ल्याला झालं बर्ड सेंचुरी. इथून जी एंट्री आमच्या गावात गर्दी बघ. आणि हे आमचे मित्र काय रे, हा गाडीवाला, त्यांनी माझ्या सगळ्या एक्साइटमेंटवर पाणी होतलं. पाणी माझी हिमालयन नाही, ह्याची हिमालयन नाही. एक लफडा झाला आहे आपल्याकडे नाही कॅश. आणि आम्हाला असा काही अंदाज पण नव्हता की कॅश मागायला लागेल. आणि इथं ओनली कॅश मागतात. आणि हे बॅगाच होतात. मी बॅग भेटले कॅश किती? बरोबर आहे ना? बाईक वगैरे आहेत का? no, ह्या दादांनी आम्हाला धन्यवाद पैसे दिलेत. थँक्यू दादा. घरी जायला झालं. ती कुठं आहे? चिठ्ठी कुठे आहे? मी नाही हुशार करणार. तो अंगावर जायला माझ्या घेऊन पाहायला म्हणजे झालं लपडे पप्पाला. तर मित्रांनो, आपली तिकीट वगैरे काढून झाले, चेकिंग वगैरे पण झाले. इथं प्रॉपर चेकिंग वगैरे करतात लोक हे. आणि आपल्या ट्रेकला सुरुवात होणार आहे.
स्टार्ट होईल वरपर्यंत होईल पूर्ण. पण चाललेलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्य. गेटच्या तिकडे आहे, वरून सोडून जायचं. तिकीट जाऊन तिकीट चेक करताना आणि आपल्या ट्रेकिंगला स्टार्ट मला असं समजतं की आपल्याला कॅमेऱ्याची सुद्धा तिकीट काढायला लागेल. तर प्रश्न हा होता की आता कॅश कुठून आणायची, बिकॉज आपण ऑलरेडी एका दादांकडून कॅश घेतली होती आणि ते दादा पुढे निघून गेले होते. आणि मग आम्ही थोडं पुन्हा कॅशचं काहीतरी जुगाड करून आम्ही ट्रेकला सुरुवात करतो. चाललेलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये. आमच्याकडे एक निळा कलरचा चिट्टेरे पट्ट्यारा मोर आहे, एक साळींदर आणि एक आहे पिसाळलेला वाघ. खाव खाव कर शिरे, खाव खाव कर. हां, शिकार नाव आहेत. तुम्हाला जमलं तर तुम्ही वाचा. इथं पण काहीतरी लिहिलं, पक्षी निरीक्षण करण्याची स्थळे. हे मेन आहे, इकडे या, हे वाचून जावा. गोल्ड प्लॅटफॉर्म, हरियाली ट्रेवलर. हां, हे भारे बदक गरुड. हे लय फालतू रे. चला रे, कावला पण आहे. आणि ही रोहित शर्माची टीम. रोहित शर्मा आणि हार्दिक चाललेला आहे. बॅटी कुठे रे तुमच्या? इथं ट्रेक सुरू झालेली आहे आणि पब्लिक रिटर्न येत आहे. आम्ही आता चाललो आहे. अरे भाई, इथं हॉटेल पण आहे चांगलासा. पोरं मच्छवत आहेत मस्त. लहान पोरांसाठी खेळण्यासाठी उद्यान आहे. तुम्ही पण आलात तर या बांबूच्या झाडाखाली आता वाकून जायचं. मित्रांनो, आपण इकडे बघू शकता, इथं पिवळी 4 हरणं आहेत. इकडे यांचं नाव काय रे? फ्लेमिंगो पक्षी आहेत नकली. इकडे ओरिजिनल माकड आहे. ससा आहे पुढे. ससा आहे काय? हा माकड काय करते इथं? पुढे ससा. इथं ससा आहे, 2 ससे आहेत. इथे 2 ससे आहेत. सशांचं नाव आपण काय ठेवूया? दोंडू गोंडू का द्यावं? संपला आहे. मस्त 2 ससे आहेत. आता पुढे बघूया. इथे मोर आहे, मोर, सफेद मोर आहे. पण तो असा का करतोय? नाचत पण नाही. पाऊस पण पडून गेला. पाऊस पडून गेला तरी नाचत नाही. जिथं लिहिलेलं आहे कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आणि लिहिले कचरा करू नये. ही एक उत्तम बाब लिहिली आहे. हा पर्यटन आहे नक्की की शाळा सुटलेली आहे? खरी ट्रेकची सुरुवात होते इथून. इथे जो बोर्ड लागलाय तो पाहून खरी सुरुवात होते ट्रेकची. हा आमचा पप्प्या, चटरी पटरी वाघ. हा आमचा लिल्ला. चल भाऊ, आपला एवढ्यात दमलाय. साला वरती कसा चढेल काय माहित. हे कारण आहे हो बसून कामं करण्याची नुसती. तर फायनली आपलं ट्रेक चालू झालं. ओके, बर पिद्द वावा सरळ चालत चाललं. बावा हा बावा आलेला आहे. हात, पाय, गुडघे, डोपरं कोपरं टेकत हा लिल्ला आला आहे. जीभ बाहेर काढीत, श्वास फुगलाय, बुडबुडे आलेत. पण काय करेल, पर्याय नाही. आणि लोटा वाचलेला आहे. फायनली आलेला आहे. आणि ॲक्च्युली भारी आहे इकडचं ट्रेक चढायला. म्हणजे जो स्टार्टिंग करत असेल ना ट्रेकिंगला, तर स्टार्टिंगला ह्यांनी पहिल्यांदा वा पप्प्याचा होता. आता इकडनं रस्ता, इकडनं आय थिंक. हा इकडून रस्ता, इकडून. हां हां आहे. पण थोडा स्लिप होतो. थोडा स्लिपवाला जाईल. तिकडून आहे का क्लिअर रस्ता? छोटीशी बघा ही, छोटीशी एवढी वरती चालत आली. क्यूट. ह्यो नाही क्यूट साला, दमलाय साला गांडू. क्यूट. भावांनो, वरती येऊन थांबलो आहे आपण थोडं. 2 जण न दमता न थकता
ओके. आणि हे काम करणारे महाराज 7 पोरांना मारणार आहे. 7 पोरांना मारणे. 7 पोरांना कोणा मारलेलं? टेबला चिकटून ठेवलेली ती. आणि आम्ही आता वर चाललोय. सकाळी गेलो असतो तर मजा आली असती. कशा धरणं सकाळी काय धरणावर कुठल्या पटूर्ण हो इकडनं चालू धरणावर. नाही काय पूर पुत्रानी जेव्हा अटुर्ना हा हे ना अटुर्ना बोलतो भावांनो. हे इंग्लिशमध्ये काय काय वर्ड पडतात? पुत्रंजीवा काय नाही आपल्याकडे अटुर्ना बोलतो. सिंपल सोपी साधी मराठी भाषा. दम तर लागतो भावांनो. किती कोण काय बोलला तरी दम लागतो. आम्ही पण थोडं फार थकलोय. अर्धा रस्ता आपण गाठलाय आणि ह्यांची हवा बघू शकतो. वाटला ना तसा त्यांनी पॉवरसाठी 2 केशव 2 बून खाल्लाय. घामटा निघालेला आहे. रसभरी बाहेर निघालेली. पण आम्ही काय ऐकत नाही. आम्ही काय ऐकत नाही. भेंडी इथना डायरेक्ट मधला शॉर्टकट आहे पनवेलला जायला. इथनं पुढे बाहेर डायरेक्ट पनवेलमध्ये. हा मधना शॉर्टकट आहे पनवेलला. मधना उडी मारली डायरेक्ट पनवेल. फोटो काढ. रस्ता एवढा भारी बेकार आहे ना. येताना वाट लागणार आहे आमची सगळ्यांची. कुठे रे हेलुंडा? इकडे हेलुंडा भेटेल. असतील संपवलं त्याने. पिसिया तिथं भरून तरी घ्यायची. काय करतो एक नंबर. ठीक आहे. स्मशानभूमी आहे की काय होती तुझी गाण एवढं वरती बघा झाला. आणखी भावांनो वरती आलो आहे आपण. अजून वरती आलो आहे. थोडं चालत थांबत फोटो काढत आणि तुम्ही बघू शकता इथनं नजारा एक नंबर आहे. दोनदा पाणी पिलं फक्त मी. ते दोनदा. सौरभ धुमाळ हे चालत सुटलेले. हा स्वतः मी त्याला बोललो जरासं सजेशन केलं की यूट्यूब चॅनलचं नाव चेंज कर. बावा बियर्ड असं नाव ठेव. बावा बियर्ड. तुमचं सजेशन काय असेल कमेंट करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या ओरिजिनल यूट्यूब चॅनलच्या ओनरला जमत नव्हतं. ओनर जरा सबस्क्राईब बोलून दाखवा. सबस्क्राईब बोललेले आहेत. सबस्क्राईब बोललेले आहेत. ते बाजूला चाललेले आहेत. बिल्लू बर्फी इकडे बघा. बिल्लू बर्फी हा आहे. इथे गडमाथ्यावर एक शांत छोटंसं देवीचं मंदिर आहे. जणू या गडाची राखण करणारीच ही देवी. सगळेजण जसं जसं वर येतात तसं मंदिराजवळ येऊन देवीला नमस्कार करून पुढे जातात. तर काही जण तिथे विश्रांती घेतात. ह्या सगळ्या निसर्गाच्या कुशीत इथं काही शांततेत घालावेत असं वाटतं. आपले स्वागत आहे या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या समय सूचकता या गुणाचे स्मरण करा. हां दिसत नाही झाले. जय भवानी. अरे भवानी मातेचं मंदिर. जय भवानी. चला. आणि हे आपले 2 धुरंधर चाललेले आहेत पुढे. एकाचं नाव आहे श्रीकांत शिरी बर्फी. काही बोलू शकता तुम्ही. एक आहे याचं नाव काय रे? सौरभ. हा विसरलो मी जरा. सौरभ आहे. काही लिल्ला. आणि पुन्हा बऱ्याच कालावधीनंतर आता अशी पुन्हा चढण लागलेली आहे. इथे ह्या पायऱ्या आहेत.
पुरातन पायऱ्या असाव्यात कदाचित. चढण्यासाठी लोखंडी जिना आहे बहुतेक. आता पुन्हा खडी चढ नाही, खडी चढ. बरोबर बघतो ऋतिक, त्याला असं वाटतं की नवीन ऐकतो काहीतरी. पावसाने थोडीशी बुंदाबांदी चालू केलेली आहे. हे कॅमेरा बंद करू काय? अच्छा गावा. आणि हा एक शॉर्टकट पनवेलला जाण्याचा. आता आपली वा एक नंबर रे. तिथं होतं मागाशी. शेवटी किल्ल्यावर पोचल्यानंतर पूर्ण थकवा निघून जातो. वाट थोडी कठीण होती, पण ही जागा पाहतच सगळं वर्थ वाटते. हवा किती छान आहे इथे, अगदी मन शांत होतं. सगळं झाडांनी वेढलेलं, समोर धुकं आणि खाली दिसणारा हा परिसर, जसं काही स्वप्नात असावं तसं. हा अनुभव घेण्यासाठीच तर आलो होतो आपण. आता फक्त हा निसर्ग अनुभवायचा आणि तो प्रत्येक श्वासात साठवून ठेवायचा. रिलॅक्स. तो टोक दिसतो ना आपल्याला, तो हाच टोक आहे, जो म्हणजे असा पिंडीसारखा बोलतात ना, तो इकडून असं खालनं स्टार्ट आहे भरपूर ॲक्च्युली, आणि असं वर आहे. ह्या रोपांनी किल्ल्याच्या याची काय असतं ते, बुर्जाची शोभा वाढवली आहे ह्या रोपांनी. रोपे म्हणजे आपलं गवत, तो गवत, ते गवताचं बोलतोय तो रोप बोलायचं. आणि हे एवढी चढून चढायची आता परत वरती. गर्दी बघा भावांनी, गर्दी. याला खाली टाका पहिले. फायनली वरती चढलोय. एक नंबर वाटतं. मेन दरवाजातनं बाहेर आलो आपण आणि किल्ला इथनं चालू झालाय. फोटो वगैरे काढून झालेत मोकळं. हे मस्त दाखवतो तुम्हाला. हे तोफ ठेवण्यासाठीचे हे हां नियंत्रण कक्ष. काय ॲक्च्युली इथे पाण्याचं साचा आहे. पाणी साचवण्यासाठी असेल ना? मला नाही वाटत पाणी साचवण्यासाठी असेल. पाणी साचवण्यासाठी ठेवू पाहिजे. भिकारतूट लोक तिथे जाऊन ते आतमध्ये पण गेले तर नावं लिहिले ते. पाणी पण खराब आहे. पाणी बांधलेलं ना तिथे. हो ना, थोडंफार पाणी आहे, निवळ आहे. आणि नको पियाला, नको मला नाही वाटत पियाला. चल साफसफाई नाही रे. वरती जाऊया. लाईट आहे. सफरचंदाचा फोडायचा असतो. भावा द ट्रॅकर. शिऱ्या सफरीचंद घे. हे घे. गावात वाय ते उगत दुर्घटना घटत नाही आपल्या. रंडा मुसडा तो आतमधल्या साईडला बसलाय. शहाणे आहेत तिकडं. एवढे ते हे लावलेत लोखंडाचे, तरी त्यांच्या बाहेर जाऊन बसलेत. परत ह्यांना किती हौस आहे. हे लोक वरती बसलेत. काय गरज आहे काय माहीत त्यांना, काय वाटतं मला पण नाही माहीत. एक जण बोलला पण, एक जण जर इथं एकाची दुर्घटना घडली तर सगळे 5,000 जणांचा रस्ता बंद होता, किल्ला बंद करतात. उगाच आलेले लोक एवढे परत वापस जातील म्हणून कशाला रिस्क घ्यायची. उगाच आहे, एन्जॉय करा, बघा, किल्ल्यावर या, जा फिरण्यासारखं. वरती टोकावर एक नंबर वाटतं.
अशा प्रकारे पाऊस आला आहे. पावसामध्ये ह्या लोकांची बघा हालत. गाळण आणि चाळण. अरे व्हिडिओ काढते तू. अशा प्रकारे गंजेडी मित्रमंडळ. ह्या लोकांनी रेनकोट घातला शेवटीला. अशा प्रकारे पावसाची सुरुवात आणि त्यांनी खाली बघ भाई. बघा सगळ्या डोंगर धुक्यानी. सारा डोंगर धुक्याने भरलेला आहे. टायटॅनिकचे 3 पब्लिक गडावर चालत आहे. हवा जरा तरी उलटी फिरली ना टायटॅनिक बुडेल. हवा जरी तरी उलटी फिरली ना सगळी टायटॅनिक बुडतील. सगळ्या टायटॅनिक खाली जातील. त्या टायटॅनिक वरती त्या टोकावरती येऊन बसले आहेत. असा वाला सीन. मगाची कपल थांबलेला तो वाय झालाय. तिथला कपल वाय झालाय. हा काय तेरेनाम मधला काय आपला काय तेरेनाम नाही काय तो गजनी मेहुना. तू थाना आहे म्हटलं तू. शाहरुख खान. हा कुठल्या खागुना बोलतो. एवढा मारीन माझ्याकडे तू काय पाणी पण मागणार नाही. तुझ्याकडे पाणीच नाही भुसडीची. आमच्याकडे मागचं पाणी. पाणी ते बॉटल भरतो पाणी केलं आता. बघितलं अजून पण बॉटल बघतोय. फायनली वरती पोचलो आपण भावनं. लास्ट एंडिंगपर्यंत तुम्ही पाहू शकता काहीच दिसत नाही. पावसामुळे पूर्ण धुक्यामुळे पूर्ण गायब झालं. मगाशी पूर्ण होता. पाऊस बाबा एंडिंग इकडं बघा पूर्ण लास्ट एवढा धुक्का धुआं दिल्ली बना देंगे. बरा वाटला वेंडे येऊन. पायाचं वाट लागणार आहे पायाची. माझ्या ऑफिसला जायला कंटाळा येईल याच्या गावात. अरे आता बघेल. उद्याचं काही घेऊन बसलाय. अजून घरी जायचं झोपायचं मस्त. हां ना किती वाजले असतील. आतले मोबाईल नाही खडा. मोबाईल पण आहे. बर्फीने जे पण फळालेले होडीची होती रे. एनर्जी वाटायला लागली त्यांची. 2 वाजले 2:15 झाले. घरी जावं झालं फटाफट. खाऊया पहिलं काही. हां त्या काकीच्यात हिंमत लय अरे बाबा. हा त्या काकीच्या मध्ये ती पुढे जाऊन उभं राहिली. वारा उलटा आहे म्हणून. आणि तोच वारा असा उलटा फिरला मग पटकन. काकी वया वजा. काकी डायरेक्ट पेपरा. अच्छा सरळ खाली जाय सरळ. एवढा खोल आहे. सेफ राहायचा. माझ्या वाजत सगळं. बाजा वाजवत सगळं. एक नंबर आहे ना. नो रे चट्टेरी पट्टेरी वाला वाघ ना. नाही चट्टेरी पट्टेरी चड्डी वाला वाघ. एक नंबर होता तो. चट्टेरी पट्टेरी चड्डी वाला वाघ. नदी व जा पुढं. तर जा. मीच काढू का तुमची जायला माझी पण काढू. हा ना परतीचा प्रवास चालू झाला आहे. आपण पोचलोय दरवाजात जिथनं एंट्री झाली होती तिथनं आता बाहेर पडून पूर्ण प्रवास चालू आहे आपला परतीचा प्रवास. मागे बर्फीचा प्रवास नाही. हा बघू शकतात मजबूत आहे रे. कुणी यासाठी एक नंबर आहे. मजा आली. आणि आता आहे सुरुवात तो झाली. परतीचा प्रवास. ज्या पायवाटेने वर गेलो त्याच वाटा आता खाली घेऊन जातो. खाली भेट. पण प्रत्येक पावलात एक आठवण साठून राहिली.
झाडांची सळसळ, वाऱ्याचा स्पर्श आणि गडावरून पाहिलेले ते दृश्य सगळं मनात खोलवर कोरलं गेले. असं वाटतं अजून थोडा वेळ थांबावं. पण हेच तर या प्रवासाचं सौंदर्य आहे. क्षणभरासाठी जरी असला तरी तो अनुभव आयुष्यभर पुरतो. ओके, ठीक आहे. रस्ता येण्यासारखे खूप छान असा एक्सपिरियन्स आहे, पण अजून बराचसा एक्सपिरियन्स बाकी आहे. बराचसा एक्सपिरियन्स. कारण परतीचा प्रवास अजून बाकी आहे. आता आम्हाला लागली भूक. आम्ही खूप खाणार आता. खूप परतीचा प्रवास डेंजर आहे, कारण की तो एवढा आपला परतीचा एक मित्र प्रवास एकच प्रवास आहे. लोळणार आहे असं मला वाटतंय. लोळ होणार आहे. पहिला त्याचा फुटेज घेऊन ठेव हां बघा आणि उतरण्याचा फुटेज घेऊन ठेव. कपडे दाखव जर तुझे आता सध्याचे. आणि हा आपला तो किल्ला, कर्नाळा किल्ला जरूर भेट द्या. भारी वाटतं, शांत वाटतं. कर्नाळा पक्षी पण अभयारण्य दम सुद्धा लागतो आहे तेवढाच. दमखम असणाऱ्या माणसाने यावं. हां. जो तंदुरस्त असेल, आणि तंदुरस्त कडक असेल पाण्याची त्याने व्यवस्था यावं. तर आणि सोबत पाण्याची करावी बॉटल लागते. नक्की एक घेऊन या. एक एक नाही, प्रत्येकाच्या बॅगेत एक जरा 2 बॉटल घेऊन या. कारण की वरती पाणी लागतो. पाणी म्हणजे तहान लागते आपल्याला नक्की. म्हणून पाण्याची कुंड आहेत पण ह्याच्यामध्ये काढतो माहिती आहे का, वरती चढायचं किंवा इकडून तिकडे जायचं. जाऊ ना, पण ट्रेनिंग असेल ना त्यांची. कसली ट्रेनिंग, 2800 रुपये घेतात तेवढ्या यायचे. पण त्यामध्ये किट सर्व असतं, ते आपल्याला सर्व देणार इक्विपमेंट. आता तुझ्याकडं कॅमेरा पण आहे, म्हणजे आपली व्हिडिओ पण काढू शकतो. जाऊ ना, जाऊ आपण सगळे करू, एन्जॉय करू आणि काय करू, जास्त एक्सप्लोअर करू. भेंडी अजून पूर्ण लाईफ जगायची. कुठे एवढ्याशा गोष्टीत टेन्शन घेत बसायचं. कटकट नदीत आतमध्ये चिंबोऱ्याने घेऊन जाणार आहे मी तर. एवढ्या टॉर्च घे वरती, त्याच्यावरती असं दिसायचं. अरे दिसतो त्याच्यात लाईटचं पण, आपल्या ह्याचं पण. बदलं हां, आपल्या बॅटरी असतात ना, टायर असतो. टायर असतं. जाम मजा पेटल येते. तो. चिंबोऱ्याने जाम मजा येते भेंडी. पण मी नसणार यावेळेस. नक्की आम्ही जाऊ. मी पट्टा घेणार आहे यातला. पट्टा घेणार आहे तो. पट्टेरी वागणार छातीला लावायचा की पाऊस. भाव ना एवढा खोटा आहे ना साला पाऊस. तो रेनकोट घातल्या 3-4 सेकंदात गायब होतो. 3-4 सेकंदात लगेच गायब होतो भेंडी. याची कटकट पावसाच्या. पण ठीक आहे, थोडा पाऊस येतोय, थंडगार वाटतंय. नाहीतर भरपूर गरम होत होतं. शनिवारच्या आसपास आलो तर शनिवारी आपण जाऊ. पण तेव्हापर्यंत ब्लॉग नाही बनवायचा आपण. नाही बनवणार मी. कारण तू ये मग तेव्हा बनवू आपण. त्याच्या आधी आपण मॅडम देईल सुट्टी. देईल तर आला 2 दिवस. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. दिलं तर लय भारी. परत आला भाई आला. आपला भाव आला परत. सगळेच भाव आहेत भेंडे आपले. तर मी काय बोलतो, हां त्याआधी आपला एक मोठा प्लॅन आहे. हां, तो प्लॅन आधी, त्या प्लॅनवर फोकस करूया. मी तर बोलतो गणपतीचं काय अजून माहीत नाही. त्याच्या आधी पण मस्तपैकी एक प्लॅन बनवला ना आपण. तो प्लॅन एक म्हणजे एक सुरुवात आहे जी आम्ही करणार आहे. ज्याच्यात सध्या तर आम्ही दोघंच आहे इन्वॉल्व. ते फिक्स आहे आम्ही दोघं. आपला चट्टेरी पट्टेरीवाला वाघ पप्प्या, जो मी पप्प्या बोलतो तो हाच आपला भाऊ पप्प्या. मी इंट्रोडक्शन नाही दिलं ना माझा. हा ना, सॉरी हा ना. हा पप्प्या मोठा भाऊ आहे माझा. ओके, मोठा भाऊ. भेंडी दादा किती वेळा बोललास त्याला विचारा एकदा. बोलतो. अरे नाव काय मी सेव केलं आहे, श्वेतन दादा. खरं नाव याचं श्वेतन आहे, पण पप्प्या बोलतात. पप्पा नाही, पप्प्या. हा मोठा भाऊ आहे. ठीक आहे. पाऊस आला तर आमचा म्हणजे दोघांचा एक प्लॅन बनला आहे त्या नेक्स्ट महिन्यात की जाऊ. तो ब्लॉग पण येईल, नक्कीच येईल ब्लॉग तो. तर तो तुम्ही तेव्हाच बघा. मी आधी काही बोलणार नाही, उगाच सांगून काही फायदा नाही. आणि जो कोणी सोबत येईल, ॲड होईल, त्याला आम्ही घेऊन जाऊ. त्यांचं सहर्ष स्वागत. नाहीतर कोणी नाही तर आम्ही दोघे. आम्ही आपलं निघू. आपली काढायची हिमालयन, फोल्डेबल झोरो आणि आपली वाटेच लागायचं. हां, आणि आपल्या वाटेच लागायचं. ओके. हाच रस्ता तो हा ना.
ज्याच्याबद्दल मी बोलवतो सरकणारा रस्ता. ए पप्प्या, अरे तो थांब, तो हाय पाटी, हाय आला आला आला. बघा बघो बघो, पडला ए सरकेल हात गांडी. मस्त व्हिडिओ आली असती तिची. ह्याला हा हे चिंबोऱ्यानं ही चप्पल घालून गेलो ना आपण, तिच्यात काटा घुसला तेव्हा हो. आणि तो आता हां तो दगडीत पाय ठेवला ना दगडीवर, साला असा टुकतो. कॉलेजमध्ये जाताना पण कुठल्या पायरीवर जर चुकून टोकावर पडला ना, पायरीवर रे, कॉलेजमध्ये नाही. कुठे जातो मी? ऑफिसला जातो, तिथं पण शाळेत नाही बोलला. तिथं पण काटा टुकतो तो. 29. असा हा परतीचा प्रवास, परतीचा परतीचा नाही रे, परतीचा. हे बघा, हे असे वाटेत अडथळा येतात, त्या अडथळ्याला सामोरचे काय. आता रस्ता लय डेंजर आहे भाई, तरी पण आम्हाला आहे कॉन्फिडन्स. नाही रे, चप्पल माझी आता द्यायला लागली टांग. हा बोल. हा काय पठार आहेत ना मध्ये 2. हो ना, पण इकडे गेलो होतो धबधब्याचा आवाज इकडे. हा जो टोक दिसतोय ना तिथे, तिथपर्यंत गेलो होतो. एवढं लांब आहे. अरे हां लागेलच माझ्या, काढ 20 रुपये. शेवटीला आपण खाली उतरलोय. किती 1 तास लागला असेल ना उतरायला? नाही 1 तास पण नाही, आपण पटापट आलो. अर्धा तास पकड, मुश्किलने अर्धा तास पकडा. आम्ही पटापट खाली उतरलो. पाण्याचे पिण्याचं थोडीशी इथे चहा पिऊया. पाणी प्यायला चहा पिऊ. नाश्ता काय बाहेरच जाऊन करू. खाऊ जेवू लागलं. हां नाश्ता सकाळी केला, आपण जेवण करू. जेवूया काहीतरी, बिर्याणी खाऊ मस्त आहे की. आता इथं खाऊन मजा नाही येणार. बाहेर मस्त की हॉटेलमध्ये जाऊ, थोडं खाऊ. आता चहा पिऊ मस्त थोडी आणि जाऊया. त्यानंतर त्यात जर बाईक घेतली तर अजून जराशी म्हणजे नाही काय बोलतात. हां करता बाईक पण घेतली बाबांनी, समजा एक असं प्रोग्रेसने चालू. खिडकीतल्या ताई अशा वाकू नका, अशा वाकू नका. कॅमेरा ना लिल्ला लिल्ला. काय नाटक पाहायला जाणार नाकात लिल्ला द काँग्रेस. चालू आहे ओके. तर भावांनो, हा होता आमचा कर्नाळ किल्ल्याचा प्रवास. थोडा थकवणारा पण त्याहून जास्त शिकवणारा. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या अजून नवीन प्रवासात. कर्नाळ अभयारण्यामधला प्रवास संपलेला आहे. बावा द ब्लॉगर यांच्यासोबत.
थँक्स, धन्यवाद, पुन्हा भेट द्या.